अशा पद्धतीचं हे वेदर स्टेशन काम करतं। तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की हे बरेच टूल्स इथं ठेवलेले आहेत। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करताना पहिलं सॅटेलाइट, दुसरं आहे वेदर स्टेशन, तिसरं आहे IoT टूल्स। IoT टूलमध्ये येतं सेन्सर। हा जो सेन्सर आहे हा सॉइल मॉइश्चर सेन्सर आहे। कोणत्या वेळेला त्याला पिकाला तहान लागली हे जाणून घेण्यासाठी हा सेन्सर काम करतो। मी आता ह्या ऊसाच्या रोपामध्ये हा सेन्सर प्लेस करतो आणि आपल्याला थोड्या वेळातच समजेल की ह्या ऊसामध्ये पाण्याची आवश्यकता आहे का नाही। 40% किंवा त्याच्या अबोव जर सेन्सरनी फिगर आपल्या डॅशबोर्डला दिल्या तर आपण त्या पिकाला पाणी देण्याची आवश्यकता नाही। मोजून पाणी देतो। समाजामध्ये आणि इतर शेतकऱ्यांमध्ये असा भ्रम आहे की ऊस हे अति पाण्याचं पीक आहे। आडसाली पिकामध्ये 30 ते 35 पाळ्या पाट पद्धतीने दिल्या जातात। 3 कोटीपर्यंत पाणी 1 एकरचं पीक घेतं। आता हा यावर आम्ही 88 लाख लिटरमध्ये 1 एकरचं पूर्ण क्रॉप हार्वेस्ट केलं आणि त्याची किंमत म्हणजे IoT सेन्सर। अचूक वेळेमध्ये किती लिटर पाणी द्यायचं तेवढंच पाणी त्या शेतीला दिल्यामुळं 1 एकरच्या अबोव तो म्हणजे साधारणतः 2 किंवा 3 एकर अतिरिक्त शेती तो त्याच उपलब्ध ज्या पाण्यामध्ये 1 एकर भिजत होतं तेवढ्या पाण्यामध्ये 4 एकर आता तुम्ही शेती करू शकतो। 3 एकर तरी शेती तो शेतकरी करू शकतो। अशा पद्धतीचं हे सपोर्टिंग टूल आहे आणि अशाच पद्धतीचे हे NPK सेन्सर आहेत। नायट्रोजनची, फॉस्फरसची, पोटॅशची किती आवश्यकता आहे हे सेन्सर आपण त्या फील्डमध्ये प्लेस केल्यामुळं रोजचा रोज डेटा आपल्याला कळतो। अपटेक किती झाला आहे, जमिनीमध्ये किती शिल्लक आहे, कोणतं ॲप्लिकेशन कधी करायचं आहे। कारण हा 45 दिवस नंतर ह्याला फुटवे येतात। फुटवे येताना कोणतं मॉलिक्यूल आपल्याला द्यायचं आहे किंवा कोणतं खत आपल्याला द्यायचं आहे, जास्तीत जास्त साखर उतारा येण्यासाठी नायट्रोजन कमी करून कोणतं खत, फॉस्फरसचा इंटेक आपल्याला वाढवावा लागतो 8, 9 आणि 10व्या महिन्यामध्ये। त्याच्यामुळं साखर उतारा जास्त येतो। पेऱ्यातील अंतर जास्त येण्यासाठी काय केलं पाहिजे, ऊसाची जाडी जास्त येण्यासाठी काय केलं पाहिजे, हे सगळं संशोधन 3 वर्ष केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं। ऑटिप ॲनालिसिस म्हणतात त्याला। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या भाषेमध्ये हे टूल आहे कॉझल मशीन लर्निंग। हे कॉझल मशीन लर्निंगचं वापर कृषी क्षेत्रात जगामध्ये पहिल्यांदा आपला झाला।